जय गजानन. तर नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. शेगाव दर्शन. तर चाललो आहे आपण शेगावला. तर माझ्यासोबत आहे भूषण. मी निघालो सकाळला 6लाच शेगावसाठी. शेगाव जवळपास 70 किलोमीटर आहे गावापासून. तर सकाळचे सूर्योदयाचे दर्शन करत असे व्ह्यू बघत पोचत आहे आम्ही शेगावला. इथून जवळपास 2.5 किलोमीटर गजानन महाराजांचे मंदिर आहे आणि इथं जवळपास रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर महाराजांचे मंदिर आहे. तर आता आपण जाऊ पार्किंग साईडला. डायरेक्ट भेटू तिथं. तर आता पार्किंगच्या जवळच पोहोचत आहे. इथे पार्किंगची व्यवस्था आहे. सर्व व्यवस्था फ्रीमध्ये आहे. टू व्हीलर फोर व्हीलरसाठी सर्वांसाठीच. तेव्हा अंतर आहे. इथं आतमध्ये पूर्ण डिजिटल पार्किंग आहे. जाऊ आतमध्ये गाडी पार्क करू. तू चालता खरी पुढे. नंतर आपल्याला पार्किंगचा व्हिडिओ करणं आहे. लावणं गाडी रिकाम्या गाडी घाल. हे बघा असे डिजिटल बोर्ड आहे. तिथं कॅपॅसिटी अवेलेबल गाड्यांची समजते. तर हे पूर्ण पार्किंगचा व्हिडिओ आपण नंतर करू. आता निघू आपण दर्शनासाठी. आधी वाजले 8. इथून सरळ जाऊन दर्शनाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. मग काय तर तिथून आतमध्ये आलो आपण. इथं सर्व राहण्याची व्यवस्था वगैरे सर्व निवासस्थान आणि इथूनच बाहेर जाऊन मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तो तिकडून याचा तो इकडला रस्ता आहे. तर हा पहिले सुरुवातीला होता मंदिराकडे जाण्याचा मार्ग. खरंच पाटल्या लोक 6 वाजेचे दर्शन झालं असतं. 4ला जर निघालो असतो आपण. रस्त्या नसतो मग 10 वाजताची घरी. तर आता निवासस्थानामधून बाहेर आलो आपण. इथं समोर जाऊन मंदिराचं तिकडून आजूबाजूला सर्व दुकाने लागलेली आहेत. फुलहार, भंडार, प्रसाद आणि खेळणी या सर्वांची दुकानं आजूबाजूला लागलेली आहेत. शेगाव कचोरी. तर ते दिसते ते मोठं गेट आहे. आपण त्या साईडला जाऊ. आता इथून त्या या साईडला आलेलो आहे. तर यातमधून आता एंट्री घेऊ. Ladies and gentlemen, welcome to Shegav Sant Nagri, जहाँ सेवा ही परम धर्म है. मशीनद्वारे चेकिंग केली जाते. सुरक्षा व्यवस्था आहे. तर इथून आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे. तर आलो आहे आता. इथं पादत्राणे काढण्याची व्यवस्था आहे. तर त्या साईडला आधी जाऊ. किती? Ladies and gentlemen, welcome to Shegav Sant Nagri, जहाँ सेवा ही परम धर्म है. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. तर इथे या साईडला सर्व पादत्राणे काढण्याची व्यवस्था आहे. आणि सर्व फ्रीमध्ये असते.
स्वच्छता बघू शकता तुम्ही, सर्व ठिकाणी पूर्ण क्लीन दिसते. तिथंच समोर का सी 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 टू इकडे 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 इथं आपल्या चपला बूट काढून घेऊ. आपल्याला भेटलं टोकन. चला आता जाऊ दर्शनाला. आता पाय वगैरे धुवू. उद्या थांब इथं थांब नाही. चल पाय धुवून घेऊ आधी. अडे होतो कुठेतरी. सर्व बदललं राव. 20 मिनिटं. तर इथं मशीनद्वारे क्लिनिंग चालू आहे. नाही ही मशीन ऑटोमॅटिक आहे. हो ना, एकदा चालू केली की ब्रेक नाही, डायरेक्ट बंद करावं लागतं बिना ब्रेकची. इथून आलो वर, लागलो लाईनला. तर इथं बघू शकता तुम्ही. तर इथंच लाईनमध्ये लागलो आहे. आता 15 ते 20 मिनटात आपलं दर्शन मिळेल. आज काही सकाळला गर्दी कमी आहे. तर भेटू आता खाली. एकदम शांततेत आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता इथं प्रदक्षिणा मारू आपण. बघू शकता जी या बाजूनं जी बिल्डिंग आहे तिथून आपण फोटो काढला होता. तर ती पूर्ण लाईन आहे लागलेली. तिथून आतमध्ये जाऊन महाराजांकडे जाण्याचा मार्ग आहे. तिथून आता आपले पूर्ण प्रदक्षिणा कंप्लीट होत आहे आणि नंतर दर्शन होऊन या इथल्या मंदिरातून आपण बाहेर पडतो. इथून दर्शन झालं की इथून आपण बाहेर येतो. इथं समोर देणगी वगैरे देण्यासाठी सर्व व्यवस्था आहे. इथं फोटो वगैरे काढून घेतलेत. बाहेर येण्यासाठी मार्ग आहे. तिथून दर्शन करून बाहेर आल्यावरच महाप्रसादालय आहे. पूर्ण 4-5 मजली एवढं सर्व प्रसादालय आहे. इथं 10 ते 5 वाजेपर्यंत प्रसादालय ओपन असते. नाही आता इथले देवाचे दर्शन करू. फोटो वगैरे काढू. तर आता आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता आपण बाहेर पडू मंदिराच्या. मंदिराच्या बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आता पार्किंग साईडला जाऊ आपण. पार्किंगमध्ये येत असताना लक्षात ठेवायचं की ज्या साईडनं आपण गेलेलो आहे त्याच साईडनं पार्किंगमध्ये यायला एंट्री आहे. समोरून गेलात तर तिथून एंट्री मिळणार नाही. तर ज्या साईड आपण या साईडनंच गेलो होतो तिकडे दर्शनासाठी, त्याच रूटनं आपण आता इकडून आलेलो आहे. पार्किंगची सुविधा बघू शकता. इथं सर्व डिजिटल पार्किंग आहे. अवेलेबिलिटी कार वगैरे सर्व आतून आपल्याला लगेच दिसून येते कोणत्या साईडला किती अवेलेबल आहेत. मॅनेजमेंट खूप चांगला आहे. आणि सर्व ही फ्री आहे पार्किंग. हे बघा इथं बाईक कॅपॅसिटी, अवेलेबिलिटी. इथून आपण आपली गाडी घेतली आणि एक्झिट ऑपोजिट साईडनं, ज्या साईडनं आपण एंट्री करतो त्याच साईडनं समोर जाऊन एक्झिट आहे. आता आपण एक्झिटकडे चाललेलो आहे. तयार नाही ना सर्व मोठ्या वाहनांसाठी पण मोठाड्या कारखान्याच्यासाठी आहे. या साईडला ट्रक वगैरे सर्व लागतात. टू व्हीलर इकडे का बाई? टू व्हीलर एक्झिट साईडने कारचे एक्झिट. सेन्सर आहे काय? सेन्सर आहे का रे? तर आता आपण आलेलो आहे पार्किंगच्या बाहेर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर